नमस्ते, मी मंगेश बोडके, माझी वाईफ प्राजक्ता मंगेश बोडके. दिनांक 14 मार्च 2024 रोजी इथेच त्र्यंबक नाक्यावरच माने डॉक्टरांकडे मिसेसची प्रसूती झाली. प्रसूती अंती समजलं की म्हणजे क्रिटिकल केसमध्येच प्रसूती करावी लागली, कारण वाईफचा BP खूप वाढलेला होता आणि शुगरचा पण त्रास होत होता. तर अशा कंडिशनमध्ये 6व्या महिन्यात बेबींची प्रसूती करणं खूप अवघड होतं. सरांनी निर्णय घेतला की आपण हे करूनच घेऊ 6व्या महिन्यात आणि बेबींना शिफ्ट करायचं इकडे न्यू केअर हॉस्पिटलला. असं सर्व नातेवाईकांशी आणि त्यांच्याशी कन्सर्न केल्यानंतर समजलं की करूनच घ्यावं लागेल, नाहीतर हे कॉम्प्लिकेशन्स पुढे वाढत जातील. मग दुपारी 4 वाजता प्रसूती झाल्यानंतर सरांची ॲम्ब्युलन्स, संजय सर स्वतः बेबींना रिसिव्ह करण्यासाठी ते आले होते. सरांनी बेबींना रिसिव्ह केलं आणि काही मिनिटांमध्ये इकडे दवाखान्यामध्ये NICU मध्ये त्यांना ॲडमिट केलं. NICU मध्ये ॲडमिट केल्यानंतर ही मुलगी, हिचं वजन निघालं 640 ग्रॅम आणि हा मुलगा होता 490 ग्रॅमचा. तर सरांनी सांगितलं की हे नाशिक नाही, महाराष्ट्रातलाच रेकॉर्ड झाला आहे की एवढा छोटा बेबी, 490 ग्रॅमचा बेबी आमच्या दवाखान्यात आहे आणि आम्हाला त्याला वाचवायचंच आहे. ही सरांनी जसं सांगितलं वाचवायचं, तसं मग वाचवायचंच आहे असं सांगितलं. आम्हाला 50% आमचा धीर अजून वाढून गेला की आता म्हणजे चांगलं होईलच. त्यानंतर 14 मार्चला जसं त्यांना ॲडमिट केलं, तिथून पुढे सरांनी सांगितलं 3 ते 4 महिने मुलांना ठेवावं लागेल अंडर ऑब्झर्वेशन. आणि दररोजचं स्टडी त्यांची इम्प्रूव्हमेंट पण सर आम्हाला कंटिन्युअसली सांगत होते. हे 3 महिने आमच्यासाठी 3 वर्षासारखे गेले असं म्हणायला काही हरकत नाही, कारण दररोज सकाळी येणं, संध्याकाळी येणं, त्यात दिवसाला काही कॉम्प्लिकेशन झाले ते बघणे, असं आम्हाला वाटायचं की खूप मोठा काळ जाईल. पण सरांच्या इथला स्टाफ आणि जेवढं त्यांचं वेल प्लॅनिंग सगळं, त्यानुसार आम्हाला काही तो त्रास पण जाणवला नाही काही. सगळं आज 1 वर्ष आणि 1 महिने म्हणजे जवळजवळ 13 महिन्यांचे दोन्ही मुलं, एक मुलगा एक मुलगी झाले आमचे. त्यांचा मागच्या महिन्यात जस्ट वाढदिवस पण झाला. आणि निश्चितच सरांना जी पदवी दिलेली आहे आमच्या आधीच्या लोकांनी, ती नवजात शिशूंचा जीवनदाता, ती यातून खरंच सार्थ ठरलेली आहे असं वाटतं. कारण ह्या छोट्या बालांना जन्माला येऊन 490 आणि 640 वजनाची बाळ जन्माला येऊन ते वाचवणं, हा खरंच एक निसर्गाचा एक अनोखा चमत्कारच म्हणावा लागेल, जो की सरांनी केला आहे. तर सरांच्या हस्ते अशीच आता नवीन याची सेवा पण घडत राहू, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. देव त्यांच्या हातांना चांगले यश देव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.